नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांतीचा हा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते रंग शुभ आहेत, तर या सणाला स्त्रिया बांगड्यासुद्धा नवीन भरतात, तर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यावर्षी मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजेच मकर संक्रांती साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो. आणि या संक्रांतीपासूनच थंडीही कमी होत जाते आणि दिवसही मोठा मोठा होत जातो. कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा छोटा आणि रात्र मोठी होती आणि मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा, रात्र छोटी होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, तप, देवांचे दर्शन याला विशेष महत्त्व असते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप पुण्यदायक मानले जाते. तसेच या दिवशी दान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि पुण्य मिळते. तसेच मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवतो, कारण या दिवशी सर्वजण तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात. हा सण स्त्रियांसाठी खूप विशेष मानला जातो. या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे हा सण सौभाग्यकारक म्हणता येईल. आणि म्हणूनच त्या दिवशी स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये. कारण हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक रंगाला वेगळी ऊर्जा देतो. तर काही रंग सकारात्मक ऊर्जा देणारे, तर काही नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. सकारात्मक ऊर्जा देणारे रंग हा हिरवा, कारण प्रत्येक शुभप्रसंगी सौभाग्यवतींसाठी हिरव्या रंगाला प्राधान्य दिले जाते. साडी असो वा बांगड्या म्हणजेच चुडा याला प्राधान्य दिले जाते. देवीची ओटी भरतानाही आपण हिरव्या रंगाची साडी, बांगड्या ओटीत भरतो. शक्य झाले तर संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी नेसा. नसेल तर लाल रंगही चालेल. लाल रंग हा सुद्धा शुभ कलर आहे. पूजा करताना जे वस्त्र देवासाठी वापरतो तेही लाल रंगाचेच असते. लाल रंग हा सर्व देवांना आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे. तसेच सौभाग्यामधील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कुंकू, हे सुद्धा लाल रंगाचे असते. कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. तर शक्य असेल तर लाल रंगाची साडी नेसू शकता. त्याचबरोबर केशरी रंगाची साडी नेसू शकतात. केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे आणि पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित केला जातो. हिंदू धर्मात ध्वज हे केशरी रंगाचेच असतात. केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडीही नेसू शकतात. त्यानंतर पिवळा रंग. हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या मंगल कार्यात पिवळ्या रंगाचे फार महत्त्व दिले जाते व जास्त वापरला जातो. पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रहसुद्धा बलवान होतो. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे हळद. हळदीला जितके महत्त्व आहे तितकेच पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे पिवळा रंग हा शुभ मानला जातो. त्यामुळे संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी नेसू शकतात. त्यानंतर सर्व स्त्रीवर्गाच्या आवडतीचा कलर म्हणजेच गुलाबी. जवळपास सर्व स्त्रियांना हा रंग आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो. तसेच हा रंग आनंद दर्शवतो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आवडतो. कुठल्याही वयातील स्त्रियांना हा रंग आवडतोच. हा रंग परिधान केल्याने नेहमी मन प्रसन्न राहते आणि एक वेगळीच एनर्जी मिळते. मन शांत राहते आणि सुख समाधान मिळते. त्यामुळे गुलाबी रंगाची साडी नेसू शकतात. या संक्रांतीला हे रंग परिधान केल्यामुळे
हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर पोपटी कलर, चिंतामणी रंग, राणी कलर, क्रीम रंगाच्या साड्याही नेसू शकतात. तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही? तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असेल ती रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करायचे नाही. ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. म्हणजे दरवर्षी संक्रांत जवळ आली की स्त्रियांमध्ये चर्चा असते की यावर्षी संक्रांत कशावरती आली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज्य करत असतो. तर यावर्षी 2024ला संक्रांती देवीने काळ्या रंगावरती आलेली आहे. म्हणजे यावर्षी काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही. हिंदू धर्मात काळा रंग हा अशुभ मानला जातो. कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही. पण मकर संक्रांती हा एकमेव सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडीही आवर्जून घातली जाते. पण यंदा संक्रांत देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे यावर्षी 2024मध्ये काळा रंग वापरू नका. बांगड्यांबद्दल सांगायचे झाले तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगारात बांगड्यांचा समावेश असतो. तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. कारण संक्रांतीला बाया हळदी कुंकू करतात, ओसायला जातात, तिळगुळ देतात. त्यामुळे 2-2 तरी काचेच्या हिरव्या बांगड्या असायलाच पाहिजे. हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. तर काचेच्या 2 हिरव्या बांगड्या नक्की घाला, पण एका हातात एक बांगडी जास्तीची घाला. म्हणजेच एका हातात जर 2 घालत असाल तर दुसऱ्या हातात 3 घाला. मी फक्त एक उदाहरण दिले आहे. तुम्ही जास्तही घालू शकतात. हा नियम आहे. कारण कासारसुद्धा आपल्या हातात बांगड्या भरताना एका हातात एक जास्तीची बांगडी भरतो. तर या व्हिडिओमध्ये मी बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्या रंगाची साडी नेसावी, संक्रांत कशावर आली आहे, यंदाचे 5 शुभ रंग कोणते, बांगड्यांचा शुभ रंग कोणता, कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच शेअर करा. आणि आजच भक्तिप्रिया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.